नमस्कार मित्रांनो, UDAS प्लस 2024-25 SDMS पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल UDAS प्लस SDMS पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर आपण सध्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करत आहोत। विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढल्यानंतर तिथे आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या अपार आयडीचा अहवाल डाउनलोड करावा लागणार आहे। तर त्यासाठी एक स्वतंत्र टॅब त्या पोर्टलवर आलेली आहे आणि त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या YouTube चॅनल पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, UDAS प्लस SDMS पोर्टल 2024-25 चा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। विद्यार्थी अपार आयडी अहवाल एक्सेल शीट रिपोर्ट कार्ड कसं डाउनलोड करायचं मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे आणि त्याची टॅब सुद्धा आलेली आहे। तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, परत एकदा आपण UDAS प्लस विद्यार्थी पोर्टलवर आलेला आहोत। तिथे आपण लॉग इन करून घेतलेला आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। वेलकम आपलं नाव असणार आहे, त्यानंतर स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम अशा पद्धतीचे दोन टॅब महत्त्वाचे तिथे असणार आहे। आणि मित्रांनो, या पोर्टलची संपूर्ण माहिती जवळपास आपल्याला आहे, कारण बरेचसे व्हिडिओ प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ आपण या पोर्टलचे बघितलेले आहे। तर बघा, आणखी एक नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघत आहोत। तर बघा, यामध्ये सगळ्यात अगोदर आपण 2024-25 ही जी लाल रंगामध्ये टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। इथे आपण याला क्लोज करून घेणार आहोत। याला क्लोज केल्यानंतर बघा, आपला जो महत्त्वाचा विषय आहे अपार आयडी, अपार मॉड्यूल मध्ये आपल्याला ज्या विद्यार्थ्याची आपण अपार आयडी जनरेट करत आहोत त्यांचा अहवाल आपल्याला कसा डाउनलोड करायचा आहे, एक्सेल शीट मध्ये तो अहवाल डाउनलोड करता येणार आहे। तर बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे हे काम करायचं ते बघा। तर बघा, आपण इथे अपार मॉड्यूल हे जे टॅब आहे यावर सर्वात अगोदर क्लिक करून घेणार आहोत। यावर क्लिक केल्यानंतर हा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे अशा पद्धतीचा। तर इथून आपण आपल्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी कशी जनरेट करायची याचे जवळपास 2 ते 3 व्हिडिओ आपण बघितलेले आहे। तर आपला जो विषय आहे तो आहे अपार आयडी जे आपण जनरेट करणार आहोत त्याचा अहवाल जो आहे, स्टेटस जे आहे ते आपण कसं डाउनलोड करायचं। तर बघा, यासाठी एक टॅब इथे आता जनरेट झालेली आहे किंवा आलेली आहे, डाउनलोड स्टुडंट अपार स्टेटस म्हणून। तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा मित्रांनो, यावर मी क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड फाईल असं येणार आहे। तर मी हे फाईल अगोदर डाउनलोड केलेली होती, त्यामुळे फाईल अगेन म्हणून आलेला आहे, डाउनलोड फाईल अगेन म्हणून। तर आपल्याला सिम्पली ही जी फाईल आहे हे डाउनलोड करायची आहे। मित्रांनो, ही जी फाईल आहे एक्सेल शीटमध्ये असणार आहे। तर बघा, मी याला डाउनलोड करतो। डाउनलोडेड म्हणून आलेला आहे, याला ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर बघा, आपल्या मोबाईलमध्ये ओपनचा एक ऑप्शन येणार आहे। तर मी याला एक्सेलमध्ये ओपन करून घेणार आहे। तर आता ओपन केल्यानंतर हे जे फाईल असणार आहे मित्रांनो, हे एक्सेल शीटमध्ये असणार आहे आणि अगदी सहजपणे आपली ते डाउनलोड होणार आहे। तर बघा, माझी जी फाईल आहे ते डाउनलोड झालेली आहे। मी संपूर्ण फाईल आपल्याला दाखवणार आहे। माझ्याकडे 4 विद्यार्थी आहे। तर बघा, ही जी फाईल आहे ही एक्सेल शीटमध्ये इथे डाउनलोड झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये दिसणार आहे। तर मित्रांनो बघा, स्टुडंट अपार स्टेटस रिपोर्ट म्हणून आहे। हे रिपोर्ट कार्ड आपल्याला डाउनलोड करून याची प्रिंट वगैरे आपल्या शाळेवर ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला ही माहिती देताना लगेच उपयोगी पडणार आहे। तर बघा, मी 4 विद्यार्थी माझ्याकडे आहे आणि ते त्याचं अपार आयडी वगैरे कसं काढायचं, कोणती आपल्या समस्या येणार आहे याचे व्हिडिओ ऑलरेडी आपण बघितलेले आहे। तर हे जे स्टेटस आहे हे अशा पद्धतीचं असणार आहे। तर बघा, यामध्ये सर्वात अगोदर क्लास असणार आहे, सेक्शन असणार आहे, विद्यार्थ्याचं नाव असणार आहे म्हणजे स्टुडंट नेम, त्यानंतर स्टुडंट पेन असणार आहे, जेंडर असणार आहे, फादर नेम, मदर नेम, अपार आयडी जनरेटेड, यस आर नो। तर मित्रांनो बघा, यामध्ये इथे माझ्याकडे 4 विद्यार्थी आहेत। 4 पैकी 3 विद्यार्थ्याचे जे अपार आयडी आहे ते जनरेट झालेले आहे, यस यस म्हणून आहे, एक नो आहे, त्याचं अजूनपर्यंत झालेलं नाही, त्याची एक समस्या आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, आपल्याला हे जे स्टेटस आहे विद्यार्थ्यांचं अपार आयडीचं जे स्टेटस आहे ते आपल्याला डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि याची प्रिंट काढून आपल्या शालेय दप्तराला म्हणजे आपल्या शालेय रेकॉर्डमध्ये ठेवायची आहे। तर हे अत्यंत महत्त्वाची मित्रांनो टॅब असणार आहे, स्टुडंट अपार स्टेटस रिपोर्ट म्हणून। आणि हे आपण कसं डाउनलोड करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे हे जे रिपोर्ट कार्ड आहे हे आपल्याला डाउनलोड करता येणार आहे। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरून आपण आपल्या विद्यार्थ्याचा अपार आयडी स्टेटस म्हणजे त्याचा अहवाल कसा डाउनलोड करायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे आणि ते खूप आवश्यक असणार आहे। आपले जर अपार आयडी काढून झालेले असतील तर आपल्याला हा जो अहवाल आहे हा डाउनलोड करून ठेवता येणार आहे आपल्या
रेकॉर्डला। तर मित्रांनो लगेचच आपण पुन्हा एक व्हिडिओ बघणार आहोत, त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याची आपल्याला अपार आयडी जनरेट करता येणार नाही, त्याची कारण काय असणार आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो आपण युडास प्लसचे आणि इतर शैक्षणिक व्हिडिओ बरेचसे आपल्या चॅनलवर बघत आहोत आणि अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह, तोपर्यंत